भंडारा जिल्ह्याला धानाचे कोठार म्हटले जाते, पण आज हेच कोठार शेतकऱ्यांसाठी शाप ठरतायत। हे दृश्य आहेत भंडारा जिल्ह्यातील शासकीय धान खरेदी केंद्रांचे। एकेकाळी जिथे धान खरेदीचा उत्साह असायचा, तिथे आज चिंतेचे ढग साचलेत। लिमिट वाढेल या एका आशेपोटी हजारो शेतकऱ्यांनी आपला माल केंद्रांवर आणला। केंद्र चालकांनीही विश्वासाने तो स्वीकारला, पण आज महिने उलटले तरी शासनाकडून वाढीव मर्यादेची अधिकृत घोषणा झालेली नाही। परिणामी हिवाळ्याच्या थंडीत आलेला धान आता रणरणत्या उन्हात होरपळून निघतोय। जिथं धान खरेदी केंद्र, सरकारी धान खरेदी केंद्र, तिथं आम्ही धान दिल्यानंतर सरकारची जबाबदारी आहे ते आमचं कष्टाने पिकवलेल्या धानाला त्यांनी मोजणं आणि त्याच्या आपल्या पैसे देणं। पण आज 4-5 महिने लोटून गेलेत, आमच्या धानाला त्यांचं काटा झाला असताना सुद्धा आम्हाला पैसे मिळाले नाही। आणि आम्ही प्रश्न विचारलं तर काय लिमिटचं कारण दाखवून आम्हाला आतापर्यंत काय करायचं, आता आत्महत्या करायची। आता रब्बीचं पीक आमच्या शेतावर उभं आहे आणि आता महिन्याभराच्या आतमध्ये पुन्हा तो रब्बीचं पीक आमच्याकडे येणार आहे। आता जिकडे तिकडे आता धान खरेदी केंद्रावर सरकारने धान उचल केल्या नसल्यामुळे किंवा त्यांना लिमिट वाढवून दिल्यामुळे जिकडे तिकडे त्यांचे गोडाऊन बंद आहेत। आता आमच्या शेतावर उभं असलेलं धान महिन्याभरात आम्ही कुठे ठेवायचं? आमच्या काही शेतकऱ्यांची घर काही मोठी नसतात, आमचे काही मोठे अंगणे नसतात आणि आम्ही लावारी सारखा आभाळामध्ये कधी पाणी येईल। आता लगेच आता 5-7 दिवसाआधी आपला अवकाळी पाऊस आला। जर आमची ही स्थिती, आमचे धान जिकडे तिकडे त्या धान खरेदी केंद्रावर पडले आहेत आणि ते ओले चिंब झालेत, आधी सरकारने ते धान उचल केले नाही तर त्या धानांमध्ये कोंबा येणार आहेत। म्हणजे आमचं नुकसान झालं मागच्या वर्षीचं, म्हणजे रब्बीचं खरीपचं। आता रब्बीचं धान आम्ही कोण आमचं विकत घेईल ते चिंता आहे। जर सरकारने आमचं खरीपचं धान मोजून झालेलं धान ते आम्हाला लिमिट वाढून जर आम्हाला आमच्या खात्यात पैसे टाकले नाही तर आम्हाला पुन्हा ते आत्महत्या करायची वेळ येईल। अधिकाऱ्यांचं आश्वासन कागदावर असलं तरी जमिनीवरची परिस्थिती भयावह आहे। साठवणुकीची जागा संपल्याने 200हून अधिक केंद्रचालक हवालदिल झालेत। उन्हामुळे धानाचं वजन घटतंय, ज्याचा थेट आर्थिक फटका केंद्र चालकांना बसणार आहे। तर दुसरीकडे खरीपाचा हंगाम तोंडावर असताना हातात पैसे नसल्याने शेतकऱ्यांनी जगायचं कसं, हा प्रश्न आता उभा आहे। धानाच्या लिमिटच्या अनुषंगाने खरीप पणन हंगाम 25-26 मध्ये आपल्याला भंडारा जिल्ह्याला 32,04,000 क्विंटलचं लिमिट आला होता। त्याच्या अगेन्स्ट 32,03,593 क्विंटल धानाची खरेदी झालेली आहे। वाढीव लिमिटसाठी आमच्या स्तरावरून पाठपुरावा सुरू आहे। शेतकऱ्यांच्या घामाला दाम आणि धानाला मान मिळेल या अपेक्षेने भंडारा जिल्ह्यातील शेतकरी आज केंद्रांकडे डोळे लावून बसलेत। पण जर प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी ही लिमिटची कोंडी लवकर फोडली नाही तर हा शांत असलेला शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र खरंय। फक्त महाराष्ट्राच्या आपला भंडारा गोंदिया किंवा या परिसराच्या पूर्व विदर्भाचा विषय नाही आहे। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री पण दिल्लीला आले होते, छत्तीसगडचे आले होते, बिहारचे आले होते, ओडिसाचे आले होते, तेलंगणाचे आले होते आणि मी एक खासदार म्हणून सुद्धा त्या विषय आम्ही जसं त्यांनी मांडलं तसं मी मांडत होतो। अडचण जसं मी सांगितलं, त्यामुळे एखादा आपल्या महाराष्ट्राला काही जिल्ह्यांच्यासाठी काही अपवाद म्हणून त्यांना काही वेगळा देता आला नाही आणि त्या निमित्तानं आज थोडा प्रॉब्लेम आहे। आज भंडाऱ्याच्या मातीत उभा असलेला शेतकरी फक्त आपल्या धानासाठी नाही तर आपल्या जगण्याच्या हक्कासाठी लढतो। आता मी दररोज आज येईल, उद्या येईल, परवा येईल, नरवा येईल असा सतत पायाची पायपीट करून चक्र्या मारतोय धान खरेदी केंद्रावर। आता धान खरेदी केंद्रावरचं एकच ठरलेलं उत्तर असतं, आम्हाला लिमिट मिळाली नाही। आता लिमिट कोण देणार आहे? लिमिट आता राज्य सरकार देणार आहे, केंद्र सरकार देणार आहे की कोण देणार आहे त्याचा मला माहिती नाही।